हाय, हॅलो, नमस्कार. तर आज मी ना लिंबाचं लोणचं बनवणार आहे. तर खूप साधी सोपी पद्धत आहे ही लोणचं बनवायची. 15 मिनिटात बनवून तयार होतं हे लोणचं. तर सगळ्यात आधी एक परात घ्यायची मोठी. त्यामध्ये सगळं पाणी, एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे. तर सगळे लिंबू त्यात टाकून स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे. 2दा धुवून घेतले तरी चालतील. तर ह्याला स्वच्छ हाताने असं घासून रगडून धुवायचं आहे. परत एक स्वच्छ कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडाने हे लिंबू सगळे कोरडे करून घ्यायचे आहेत. ह्याला पाणी राहता कामा नये, कारण लोणचं खराब होऊ शकतं ह्या पाणी राहिलं की. म्हणून मी स्वच्छ कापडाने स्वच्छ पुसून घेते, कोरडे करते एकदम. तर हे लिंबू जास्त मऊही नाही आणि जास्त कडक असे घट्ट पण नाही घ्यायचे, मध्यम घ्यायचे आहेत. कारण जास्त मऊ असले की खराब होतं लोणचं आणि कडक ह्याचं तुरट लागतं लोणचं. त्यामुळे मध्यम असे लिंबू घ्यायचे. तर सगळे असे मी कट करून घेते लिंबू. एका लिंबाच्या 8 फोडी करायच्या आहेत. तर लोणचं कुणाला नाही आवडत, प्रत्येकांना घरी असं काहीतरी तोंडी लावायला लागतं चटपटीत. तर आमच्या घरी तर माझ्या मिस्टरांना आणि आत्याला लोणचं लागतंच तोंडी लावायला. तर खूप छान हे जॅमसारखं असं घट्ट घट्ट गोड लोणचं बनवणार आहे मी आज. आणि लहान मुलंही हे चपातीला वगैरे लावून असं खाल्ले की छान लागतं. तर सगळे लिंबू मी इथं कट करून घेतलेत छान असे बारीक बारीक फोडी. आणि ह्यांचं बी सगळ्याचं एकही बी राहता कामा नये, कारण बी राहिलं तर ते एकदम तोंडात आलं परत लोणचं केल्यानंतर तर खूप कडू लागतं ते बी. म्हणून मी सगळे छान असे बी काढून घेतले त्याच्यातले. आता हे कुकरच्या भांड्यामध्ये डब्यामध्ये मी काढून घेते. ह्याला वाफवून घ्यायचं आहे छान असं. कुकरमध्ये कुकरला लावायचं आहे. 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या त्याच्या. छान असं त्याचं जे वरचं आवरण कट आहे ते छान शिजायला हवं. तर कुकरमध्ये एक तांब्याभर मी पाणी ओतते आणि हे डब्बा त्यात ठेवून टाकायचा आणि 3 शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत. हे वरचं आवरण छान शिजलं की लोणचं करवट नाही लागत, त्यामुळे ह्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. लिंबाचं लोणचं खूप प्रकारे केलं जातं. काहीजण फक्त तिखटच करतात, काहीजण फक्त गोड तिखट नाही ॲड करत. तर खूप पद्धती आहेत ह्याच्या लोणचं बनवायचं. काहीजण लिंबाचं आणि मिरची असं मिक्स लोणचं करतात. तर आता हे मी कुकर लावून ह्याच्या 3 शिट्ट्या देऊन घेते आणि गॅस मीडियम ठेवायचा आहे. जास्त हाय पण नाही आणि लो पण नाही, मध्यम ठेवायचा आहे. तर छान अशा मी ह्याच्यात 3 शिट्ट्या देऊन घेतल्यात आणि हे शिजले छान असं. मी तुम्हाला दाखवते. आता हे कड बघा किती छान शिजल्याचं. असं छान शिजवून घेतल्यानंतर मी गॅसवरती कढई ठेवते. आता त्यामध्ये हे सगळं जे लिंबू शिजवलेलं ते कढईमध्ये टाकायचं आहे. तर हे डब्बाभर जे लिंबू आहेत त्यात ह्याच्या निम्मी साखर घ्यायची, म्हणजे 1 ग्लासभर मी साखर घेते आहे. मला हे तिखट आणि गोड असं लोणचं बनवायचं आहे, म्हणून मी साखर थोडी कमी घातली आहे. तर छान हे असं हलवून घ्यायचं आहे आधी आणि परत त्यामध्ये 1 ग्लासभर साखर टाकायची. छान असं ह्याला मिक्स करायचं सगळं, एकजीव करायचे. आणि आपल्या पण पाणी सुटायला चालू होता थोड्या वेळाने. हे पण मंद गॅसवरतीच आपल्याला हे करायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. तर मी 2 चमचे लाल तिखट टाकते आहे. हे काश्मीरी लाल तिखट आहे, यामुळे कलर मस्त येतो. आपलं घरचं लाल तिखट खूप तिखट असतं म्हणून मी काश्मीरी लाल मिरची टाकते आहे. त्यामुळं कलर पण मस्त येतो आणि चव पण मध्यम अशी, जास्त तिखट पण नाही. तर 2 चमचे मी इथं मीठ टाकते आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर छान सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव. आपल्या पण याला पाणी सुटत जातं साखरेचं. आणि असं घट्ट असं पाक तयार व्हायला चालू होतं. जास्त काही शिजवायचं नाही ह्याला, 10 मिनिटच, 5 ते 10 मिनिट. तर अशी थोडीशी उकळी येऊ द्यायची ह्याला. छान अशी उकळी आली की यात मी थोडंसं लोणचं मसाला टाकते आहे. लोणचं मसाला पण आपण 2 चमचेच टाकायचे, जास्त नाही. तर छान अशी आता उकळी यायला लागली आहे. तर सगळं असं छान एकजीव करून घ्यायचं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही किती छान असं थिकनेस यायला लागला याला, घट्ट. जसं शिजलं आहे तसं घट्टपणा येत असतं. थंड झाल्यानंतर आणि आणखीन घट्ट होतं, त्यामुळे मध्यमच घट्ट ठेवायचं. तर हे काचेच्या किंवा मातीच्या भरण्या जे असतात, ते लोणच्याच्या जसे भरण्या असतात तशा भरण्यांमध्येच ठेवायचं. प्लॅस्टिकच्या भरण्यांमध्ये थोडं वास आल्यागत वाटतं, म्हणून ह्यांना असं काचेच्या किंवा मातीच्या भरणीतच भरायचं. तर मी काचेची भरणी घेतली आहे. ही अशी बोरविटाची होती, ऋतूला आणलेली. त्यात मी स्वच्छ धुवून घेतली आहे. तर त्यातच मी हे लोणचं भरते आहे. तर आपलं छान असं तयार झालेलं आहे लिंबाचं लोणचं. खूप साधी सोपी पद्धत आहे ही आणि पटकन असं 15 मिनिटात होऊन जातं.
तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा. खूप सोपी पद्धत आहे. तर छान असं लोणचं झालेलं आहे. भरणी काय भरली नाही, अर्धी आली. तर कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.